सोने जकातीवरून सराफ असोसिएशन आणि महापालिका प्रशासन यांच्यातील वाद विकोपाला जाणार असल्याचे स्पष्ट झाले। सराफांवर मोक्का लावणाऱ्या महापालिका प्रशासनाविरोधात अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार असल्याचा इशारा फत्तेचंद राका यांनी दिला, तर सराफांच्या दुकानात जाऊन तपासणी करण्याचा कायदेशीर अधिकार आहे, असा दावा महापालिकेचे जकात प्रमुख हेमंत निकम यांनी केला। 150 कोटी रुपयांची जकात बुडवली असल्याच्या आरोपावरून महानगरपालिका आणि सराफ संघटना यांच्यात जोरदार आरोप प्रत्यारोप सुरू आहेत। याबाबत रांका यांनी पत्रकार परिषदेत बाजू मांडली। ते म्हणाले, प्राप्तिकर विभागाच्या उलाढालीच्या आकडेवारीवरून 121 सराफांनी 35 कोटी रुपयांची जकात बुडवली असल्याचा आरोप जकात विभागाने केला आहे। मात्र ही आकडेवारी चुकीची आहे। या सर्व उलाढालीत दुकानातून गिराईकाकडून खरेदी करण्यात आलेल्या मालाची किंमत, शहरातल्या शहरात झालेली खरेदी, बाहेरगावच्या व्यापाऱ्यांकडून तसंच सराफांच्या शहराबाहेरच्या दुकानात झालेला व्यवहार या सर्वांचा समावेश आहे। त्यामुळे जकात विभागाने मागणी केलेली 350 कोटी रुपयांची जकात सिद्ध करून दाखवावी, असं आव्हानही त्यांनी दिलं। अन्यथा जकात प्रमुखांनी या पदाचा राजीनामा द्यावा आणि स्थायी समितीनेही आरोप करणाऱ्या अधिकाऱ्यांकडून ही रक्कम वसूल करावी, अशी मागणी रांका यांनी केली। स्थायी समितीचे अध्यक्ष अरविंद शिंदे यांनी जकात चुकवणाऱ्या सराफांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत। असा आदेश देण्याचा अधिकार स्थायी समितीच्या अध्यक्षांना आहे का, असा प्रश्न करत सराफांवर बेफाम बदनामीकारक आरोप करणं हे शिंदे यांच्या पदाला शोभत नसल्याचंही रांका म्हणाले। याशिवाय स्थायी समितीच्या काही ठराविक सदस्यांनी सराफांवर दबाव आणण्यासाठी मोका लावण्याची मागणी केली आहे। ही मागणी ही अशोभनीय आणि जनतेची दिशाभूल करणारी आहे, असंही ते म्हणाले। दरम्यान सराफांनी जकात भरली नाही हे आम्ही सिद्ध केलं असून जर जकात भरली असेल तर ती कागदपत्र सादर करावीत आणि सोन्या चांदीच्या व्यवहाराची किती उलाढाल होते याबाबतची खरी माहिती द्यावी, असं सांगत सराफांच्या दुकानात जाऊन तपासणी करण्याचा कायदेशीर अधिकार असल्याचा दावा महानगरपालिकेचे जकात प्रमुख हेमंत निकम यांनी केला। पुणे सराफ असोसिएशनचे अध्यक्ष रांका यांनी केलेल्या आरोपांचा त्यांनी पत्रकार परिषदेत खुलासा केला। जकात न भरल्याच्या कारणावरून सराफांना 5 महिन्यापूर्वी नोटिसा देण्यात आल्या, मात्र सराफ आता जकात भरली असल्याचं सांगतात। सराफांनी 35 कोटी रुपयांची जकात भरली नसल्याचं आम्ही सिद्ध केलं आहे। तसंच त्यावर 10 पट दंड घ्यायलाही मंजुरी देण्यात आली आहे। ही आकडेवारी चुकीची असेल तर खरी आकडेवारी सराफांनीच द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली। सराफ स्थानिक पातळीवर खरेदीचे व्यवहार झाल्याचं सांगत आहे, मात्र शहरात वर्षाला 700 क्विंटल सोन्याची उलाढाल होते। एवढी उलाढाल व्हायला पुण्यात काय सोन्याच्या खाणी आहेत का, असा प्रश्नही निकम यांनी उपस्थित केला।